अवकाळी पावसाचा राज्यातील 11 जिल्ह्यांना फटका. जवळपास 7,000 हेक्टरवरती शेतकऱ्यांचं नुकसान. 30 तालुक्यांना अवकाळीचा फटका. गहू, हरभरा, कांदा आणि आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जालना जिल्ह्यातल्या बदनापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अवकाळी पावसानं दणका दिल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल. ज्वारी, गहू यासोबतच इतर पिकं जमीनदोस्त. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंग्यामध्ये वादळी वाऱ्यानं बाजरी जमीनदोस्त. अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. गारांचा मारा बसल्यामुळे धान्य दाणे खराब होण्याची शक्यता. जालन्याच्या बदनापुरातील देवपिंपळ गावात अवकाळीचा तडाखा. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हळद पिकाचं मोठं नुकसान. हातचं पीक गेल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात. लवकर पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळ्याच्या साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. गहू, हरभरा, कांद्यासोबतच ज्वारी पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील शेलूरमध्ये गारपीट. केळी पिकाचं मोठं नुकसान. दुपारी आलेल्या गारपिटीनं केळीच्या पानांना काळे डाग, रोगराई येऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता. सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा. टोमॅटोसोबतच द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेडमध्ये अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचं नुकसान. शेतकऱ्यांकडून तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील सोनाळा, चाभरा, लिमगाव या परिसरात अवकाळी पाऊस. सोलापुरात अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांना फटका. 3 एकर द्राक्ष बाग भुईसपाट. शेतकऱ्यांचं 50 ते 60 लाखांचं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. चिखली तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस. मका आणि कांद्यासोबतच इतर पिकांचं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान. जिल्ह्यातील जवळपास 3,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. गहू, मका पिकाचंही मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. गहू, बाजरी, ज्वारी पिकाला सर्वाधिक फटका. वादळी वारा आणि पावसानं ज्वारी आडवी झाली तर गहू, हरभरा भिजला. धाराशिव जिल्ह्याला सलग 3 दिवस अवकाळी पावसानं झोडपलं. वादळी वारा आणि गारांचा पाऊस आल्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. चाळीसगाव तालुक्यातील बहाळ शिवारात गारपिटीमुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे झाडांवरील कैऱ्या मोठ्या प्रमाणात खाली पडल्या. नुकसानग्रस्त बागांचे पंचनामे करून तत्काळ मदत देण्याची मागणी. धाराशिवमध्ये अवकाळी पावसामुळे ज्वारीचं पीक जमीनदोस्त. काढणीला आलेलं ज्वारी पीक मातीमोल. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. ज्वारीच्या काढणीचा खर्च देखील निघेना. अकोल्यातील अकोटमध्ये अवकाळी वाऱ्यासह गारपीट. सावरा, मोहाळा, वडनेर, गंगाईसह सुमारे 15 ते 20 गावांना अवकाळी पावसाचा फटका. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलं. गडचिरोली जिल्ह्यामध्ये वातावरण बदलाचा मोठा फटका. आंबा, मोहफूल आणि मका उत्पादक शेतकरी हवालदिल. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. परभणीच्या जिंतूर दुधगाव मंडळात गारपीट. काढणीला आलेल्या गहू, ज्वारीसोबतच इतर पिकांचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे बळीराजा हवालदिल. बुलढाण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. चिखली, लोणारासह अनेक भागात गारपीट. गहू, हरभरा, आंब्यासोबतच इतर पिकांचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा. गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं पूर्णपणे जमीनदोस्त. मका, ज्वारी, बाजरी, गहू आणि कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे उभं असलेलं मका पीक जमीनदोस्त. मक्याचं कणीस भरण्यापूर्वीच पीक जमिनीवरती पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जळगाव जिल्ह्यात अनेक भागात अवकाळीचा फटका. बोदवड आणि मुक्ताईनगरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. गहू, मका आणि हरभरा पीक भिजलं. वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. अचानक बदललेल्या हवामानामुळे बागायतदार चिंतेत. अचानक आलेल्या पावसामुळे शेतीचं नुकसान. अकोला जिल्ह्यातल्या पातूरमधील मरसूड गावात मुसळधार पाऊस. पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. वीज पुरवठा खंडित. प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा. पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नागपूरच्या परिसरात सध्या ढगाळ हवामान. तापमानात देखील घट. विदर्भात काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासोबतच पावसाचा इशारा. काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट. नंदुरबारच्या सातपुड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे धडगाव तालुक्यात मोठं नुकसान. 50हून अधिक विद्युत खांब कोसळले. झाडं वीज वाहिन्यांवरती पडल्यामुळे काही काळ विद्युत पुरवठा खंडित. धाराशिव जिल्ह्यात काढणीला आलेल्या कांद्याचं अवकाळी पावसामुळे नुकसान. खानापूर परिसरात झालेल्या गारांच्या पावसानं कांद्याच्या पिकाचं अतोनात नुकसान. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.
बीडच्या लिंबा गणेशसह पोखरी परिसरात आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून शेती नुकसानीची पाहणी। बीडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर, शेतकऱ्यांकडून नुकसानीची मागणी। वाशिम जिल्ह्यातील रब्बी हंगामासाठीच्या ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद नाही। अनेक शेतकरी अद्याप नोंदणीपासून वंचित, तांत्रिक अडचणी आणि व्यवस्थापनातील त्रुटींमुळे प्रक्रिया संथ गतीनं सुरू असल्याची चर्चा। वर्ध्यातील सराफ इंडियन एजन्सीमध्ये सिलेंडरचा स्टॉक नसल्याचा फलक। स्टॉक नसल्यामुळे एजन्सीमध्ये सिलेंडर घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना परत जाण्याची वेळ, सिलेंडर उपलब्ध नसल्याचं ग्राहकांना नाहक त्रास। जळगावात गॅस सिलेंडरच्या अडचणी निर्माण झाल्यामुळे अनोख्या प्रकारच्या जुगाडू चुली विक्रीसाठी बाजारात दाखल। घरगुती तसंच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईनंतर धूर विरहित चुली पर्याय ठरत असल्यामुळे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी। बीडच्या केज तालुक्यातील डोंगरपट्ट्यामध्ये झालेल्या गारपिटीचं विदारक दृश्य समोर। कोरडेवाडी, तुकुचीवाडी आणि घाटेवाडी भागात काल झालेल्या गारपिटीनंतर तब्बल 2 इंच गारांचा खच, काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान। किनवटमधील कापूस खरेदी केंद्रावरती ग्रेडरकडनं मनमानी पद्धतीनं वजन कापलं जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। तेलंगणातनं कमी दर्जाचा कापूस खरेदी केला जात असल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। या काळ्या बाजाराची चौकशी करून कारवाईची मागणी। नंदुरबारमध्ये ऐन लग्नसराईत फुलांच्या दरामध्ये लक्षणीय वाढ। उन्हाळ्यामुळे उत्पादन घटल्यामुळे बाजारात फुलांचा तुटवडा। मोगरा, गुलाब, झेंडूला चांगले भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। जळगावमध्ये केळी उत्पादक शेतकरी संवाद कार्यक्रमाचं आयोजन। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यक्रम पार पडणार। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित राहणार। लातूर एपीएमसी मार्केटमध्ये शेतीमालाची विक्रमी आवक। सोयाबीनला 5,200 रुपयांचा दर, हरभऱ्याचे भाव 5,030 रुपयांपर्यंत घसरले असून तूर आणि चिंचेला चांगला दर मिळत असल्याची माहिती। लातूर बाजारपेठेत दररोज 30,000 क्विंटल मालाची आवक। उन्हाळा सुरू होताच अमरावतीच्या कुंभारवाड्यात आकर्षक काळे आणि लाल माठ विक्रीसाठी दाखल। अमरावतीत बनलेले काळे माठ जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विक्रीसाठी रवाना। यावर्षी काळ्या माठाच्या भावात वाढ नाही। पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाणी टंचाई। शहरातील अनेक भागामध्ये अपुरा आणि नियमित पाणी पुरवठा, त्यामुळे नागरिक त्रस्त। अनेक ठिकाणी नागरिकांना टँकरवरती अवलंबून राहण्याची वेळ। सोलापूर महानगरपालिकेत सर्वसाधारण सभेत पाणी पुरवठ्यावरनं गोंधळ। सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। हजारो कोटी रुपये खर्चूनही पाणी पुरवठा सुरळीत का होत नाही, सवाल उपस्थित। महापालिका अधिकारी आणि नगरसेवकांमध्ये गोंधळ। सोलापूरच्या करमाळ्यातील सुकामेवा बाजाराला आखाती देशातील युद्धाचा फटका। सुकामेव्याच्या दरात मोठी वाढ। बदाम 40 रुपयांनी दर वाढले, तर पिस्ता आणि चारोळी यांच्या दरात 200 ते 300 रुपयांची वाढ। धाराशिवच्या तुळजापूरमध्ये स्वच्छता आणि विविध प्रश्नांसाठी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचं लाक्षणिक उपोषण। नगरपालिका प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचा आरोप। परभणीच्या सोनपेठ शहरातील मध्यवर्ती बँकेमध्ये निराधार पेन्शनचं अनुदान काढण्यासाठी वयोवृद्ध नागरिकांची गर्दी। बँकेत पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे वयोवृद्ध नागरिकांवरती रांगेत तात्काळ उभं राहण्याची वेळ। पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी। मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांसाठी शिवसेनेची युनियन आक्रमक। टर्मिनल 1ला घेतलेली विमानतळ सीओची भेट, तर स्थानिक आमदार मुरजी पटेल यांच्या नेतृत्वात आंदोलनाचा इशारा। यवतमाळच्या 47 ग्रामपंचायतींमधील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर। 4 सरपंच आणि 86 सदस्य पदांसाठी 28 एप्रिलला मतदान। मात्र इतर 82 ग्रामपंचायतींच्या मुख्य निवडणुकांसाठी मे महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस भरण्यासाठी रिक्षांची मोठी रांग। ऑटो एलपीजी गॅसचे 12 पैकी 10 पंप बंद। 12 दिवसात तब्बल 31 रुपयांनी ऑटो एलपीजी गॅसचे दर वाढले। गडचिरोली जिल्ह्यात डिझेलची कमतरता। 2 दिवसांपासून अनेक पेट्रोल पंपधारकांनी डीलर्सकडे डिझेल सप्लायची मागणी केली। जिल्ह्यात पेट्रोल साठा उपलब्ध, तर डिझेल साठ्याची मोठ्या प्रमाणात कमतरता। धुळे जिल्ह्यात आखाती देशातील युद्धाचा प्लास्टिकच्या कॅरीबॅगवरती मोठा परिणाम। कॅरीबॅगच्या किमतीमध्ये 25 ते 30% वाढ। टप्प्याटप्प्यानं परिस्थिती सुधारेल, विक्रेत्यांचा आशावाद। पिंपरी चिंचवडमधील कृष्णानगरमध्ये 51 फूट उंच भगव्या ध्वजाचं राष्ट्रार्पण। आमदार महेश लांडगेंच्या उपस्थितीत कार्यक्रम। संभाजी महाराज की जय। सोलापुरात घरगुती गॅससाठी गॅस एजन्सी बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा। पोलीस बंदोबस्तात गॅसचं वितरण सुरू। कुमठा नाका परिसरात गॅस सिलेंडरसाठी लागली अर्धा किलोमीटरची रांग। वाशिम जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या धुमका ते बोराळा या 6 ते 7 किलोमीटर रस्त्याची प्रचंड दुरवस्था। रस्त्यावरील खड्ड्यात अवकाळी पावसाचं पाणी साचलं। नागरिकांचा शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास। वर्ध्याच्या आलोडीमध्ये रखडलेलं रस्त्याचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन। 2.5 वर्षापासून रस्त्याचं काम अर्धवट असल्यामुळे नागरिक त्रस्त। नंदुरबार जिल्ह्यात चारा टंचाई आणि वाढत्या खर्चामुळे दुधाळ गायींची संख्या लक्षणीय घटली। दूध उत्पादनावरती परिणाम झाल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका।
घरगुती गॅस सिलेंडरसाठी सलग 9व्या दिवशी कोल्हापुरात ग्राहकांच्या रांगा. एजन्सी ऑफिस उघडण्याआधीच नागरिकांची सिलेंडर घेण्यासाठी गर्दी. घरगुती गॅस सिलेंडर घरपोच द्या, जिल्हा प्रशासनाच्या एजन्सी मालकांना सूचना. मुंबईतील अनेक हॉटेल स्टॉलचं शटर डाऊन. व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे करी रोड परिसरात हॉटेल आणि स्टॉल बंद. हॉटेलमध्ये देखील गॅस पुरवठा पुरेसा नसल्यामुळे मोजकेच पदार्थ. ग्राहकांची गैरसोय होत असल्याची हॉटेल चालकांची माहिती. आखाती देशातील युद्धामुळे सुक्यामेव्याच्या आयातीवरती परिणाम. पंढरपूरच्या स्थानिक बाजारात सुक्यामेव्याचे दर 25 ते 50% वाढले. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या खिशाला कात्री बसण्याची भीती. पुण्यामध्ये स्पीड आणि पॉवर पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ. सध्या पेट्रोलचे कुठलेही भाववाढ नाही. प्रत्येक लिटर मागे 2 रुपयांनी भाव वाढले. 113 रुपये 77 पैसे स्पीड आणि पॉवर पेट्रोलचे नवीन दर. सोलापुरात साध्या पेट्रोलचे दर स्थिर. स्पीड पेट्रोलच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ. सोलापुरातील पेट्रोल पंपावर साधं पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर. साधं पेट्रोल 104 तर स्पीड पेट्रोल 111 वरनं 113 रुपये लिटरवर. रत्नागिरीत पेट्रोलचे दर वाढले. पेट्रोल पंपातील पॉवरच्या पेट्रोलमध्ये 2 रुपये 9 पैशांनी वाढ. HPCCL आणि BPCL आणि इंडियन ऑइल अशा तेल कंपन्यांच्या पॉवर पेट्रोलच्या दरात वाढ. नागपूरच्या ग्रामीण भागात गॅस सिलेंडरसाठी लोकांची गर्दी कायम. कोराड HPच्या गॅस गोडाऊन बाहेर सकाळपासून लोकांची गर्दी. पहाटेपासून लोक घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगेत. ऑनलाईन नंबर लागत नसल्यामुळे अनेक ग्राहक त्रस्त. नाशकात LPG नंतर कमर्शियल गॅसचा देखील तुटवडा. वेल्डिंगचं काम करणाऱ्यांवरती उपासमारीची वेळ. वेल्डिंग, लोखंड कटिंगसह मोठ्या कंपन्यांचं काम बंद. कमर्शियल गॅस पुरवठा सुरळीत नसल्यामुळे छोटे कामगार अडचणीत. गॅस तुटवड्यामुळे कोल्हापूर शहरातील 6 शिवभोजन केंद्रांना कुलूप. काही जणांकडे आजचा दिवस पुरेल इतकाच गॅस साठा. उद्यापासून आणखी 2 ते 3 शिवभोजन केंद्र बंद होण्याची शक्यता. 1800 रुपयांच्या व्यावसायिक गॅससाठी नांदेडमध्ये 3,500 रुपये मोजण्याची वेळ. एजन्सी चालकांकडून गॅसचे दर दुप्पट केल्याची हॉटेल चालकांची माहिती. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ठाण्यातील अनेक फूड स्टॉल्स बंद. काही छोट्या व्यावसायिकांकडून इंडक्शन आणि कोळशाच्या शेगडीचा वापर. जळगावात LPG गॅसचा तुटवडा असल्यामुळे LPG गॅस पंप आठवड्याभरापासून बंद. शहरामध्ये 4 ते 5 इतकेच गॅस पंप. त्यावर देखील वेळेवर गॅस मिळत नसल्यामुळे LPG गॅस वाहनधारकांसमोर मोठी अडचण. संगमनेर ऍसिड हल्ला प्रकरणी आरोपी अद्यापही फरार. नाशिक पोलिसांकडून संशयिताचं रेखाचित्र प्रसिद्ध. नागरिकांना माहिती देण्याचं आवाहन. माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवू. संगमनेरसोबतच नाशिक पोलीस देखील तपास. आज जागतिक चिमणी दिनाच्या पार्श्वभूमीवर चिमणी संवर्धनासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करा. चंद्रपूरच्या ताडोबातील बर्डमॅन सुमेध वाघमारे यांचं आवाहन. सांगलीतील बहिरेवाडीत शेतात बिबट्याची 4 पिल्लं आढळल्यामुळे खळबळ. मादी बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी तानाजी खोत थोडक्यात बचावले. वनविभागानं पिल्लांना सुरक्षित ठेवलं असून ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचं वातावरण. आणि ताडोबा बफर क्षेत्रामध्ये वन्यजीवांसाठी 617 पाणवठ्यांचं नियोजन. वाढत्या उन्हाळ्यात पाण्यासाठी 321 कृत्रिम पाणवठ्यांना सौर ऊर्जेद्वारे पाणी पुरवठा. या 617 पाणवठ्यांमुळे ताडोबातील प्राण्यांना दिलासा मिळणार.